नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याकडे जे गेस्ट आले आहे त्यांची खूप संघर्षाची स्टोरी आहे. त्यांनी म्हणजे त्यांची पाणीपुरीची गाडी लावलेली आहे. त्या महाराष्ट्र पाणीपुरीची गाडी, महाराष्ट्र पाणीपुरीच्या गाडीच्या त्यांनी भरपूर सारे कामं केलेले आहेत. ते स्ट्रगल म्हणजे एवढा स्ट्रगल करून ते इथपर्यंत पोहोचले आहे. त्या पाणीपुरीच्या गाडीचा मागचा संघर्ष त्यांनी इथपर्यंत पोहोचायला काय काय केलंय, कसं कसं केलंय, याच्या त्यांनी काय काम केलंय आणि पाणीपुरीच्या गाडीला त्यांनी सक्सेसफुल व्यवसाय कसा बनवला आहे, ही सगळी स्टोरी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये त्याच्याबद्दल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही ही आपली जी महाराष्ट्र पाणीपुरीची जी गाडी टाकलेली आहे आपली, ह्या गाडी टाकायच्या आधी तुम्ही काय काम करायचे? आता म्हणजे ज्या अगोदर मी 2016 दहावीला होतो. तर मी शाळा शिकली आणि 2016 नंतर 10वी मी केली. त्यानंतर मग मला वाटलं आता व्यवसाय चालू करू. माझे वडील होते तर रिक्षा चालवायचे, तर मग ते काय कमी कमवायचे आणि काय घर कमी चालायचं. मग मी विचार केला की आता काहीतरी आपण व्यवसाय केला पाहिजे. तर माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आता आपण पाणीपुरीचा व्यवसाय केला पाहिजे. तर मी हळूहळू मग सुरुवात केली. वडिलांनी म्हणे तुला पैशाचा बजेट कमी होता, मग वडील म्हणे एक काम कर, होता भाड्याची गाडी घे. मी भाड्याची गाडी घेतली. मग मी हळूहळू सुरुवात झाली. मग मी पेटी भाड्याची घेतली, गाडी घेतली. मग हळूहळू मी सुरुवात केली. 2 महिने 3 महिने नफा धंदा व्हायला लागला नाही. खूप नवीन नवीन खूप अडथळे आले. मग मी हळूहळू सुरुवात केली. करता करता 1 वर्ष होऊन गेला. थोडी हळूहळू लाईन मध्ये बसली. मग करता करता तिथून मग सुरुवात चांगली क्वालिटी यायला लागलो. मी लोक येत राहिले, लोकांना क्वालिटी आवडत राहिली. मग करता करता मग माझा 2 वर्ष 3 वर्ष आले. मग तिथून लॉकडाऊन लागून गेलं. लॉकडाऊन लॉकडाऊन लागलं. तर मग मला असं वाटलं होतं की आता लॉकडाऊन लागलं मला काय करावा. सगळं भारत बंद होऊन गेलं. लॉकडाऊनचा कोणी बाहेर निघाली. सगळ्यांना म्हणजे कोरोनाचा इतकं प्रभाव वाढला होता आपल्या भारतामध्ये. खूप काही लोक स्वतः बळी होऊन गेले आणि एकामेकाशी म्हणजे कुठे जायचं नाही, काही नाही, एकामेकांना सुद्धा बोलायचं नाही. खूप लोकांना त्रास झाले. खूप लोक स्वतःचा जीव त्यांनी घेतला. तर मग लॉकडाऊन म्हणजे मी स्वतः काम करायला लागलो तिकडं. म्हणजे काही काम उचल, हे माटी काम, हे काम ते करायला लागलो. आणि मग लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी लपून छपून टायमानुसार पोंगे वाटे किंवा पावडे भजे इकायचो. मग हळूहळू सुरुवात झाली आपली. मग लॉकडाऊन खूप चालला, खूप त्रास झाला, खूप अवकाळ झाल्या. पण आपण संयम ठेवला की आपला पुढे करायचं. आपण म्हणजे असं माघार घेतली आपण की वडील म्हणे भाऊ आता कसं आहे लॉकडाऊन चालू आहे तर काय ना काय आपला पोट पाण्यासाठी करणार पडेल, 2 पैसे गोळा करणार पडतील. आपण नाही केलं तर आपण उपाशी मरू. मग वडील म्हणे तू कर भाऊ. वडिलांचा सपोर्ट आपला खूप वडिलांचा. आपण करता करता लॉकडाऊन चालले गेला. मग आपली सुरुवात बसली. मग लोकांना माहिती झालं. मग आपण तिथून सोशल मीडिया, आपण इंस्टाग्रामला आपले व्हिडिओ आपण काढत राहिलो. मग लोकांना आपली गाडीचा पत्ता आणि आपली क्वालिटी लोकांना आवडत गेली. तिथून आपल्याला सुरुवात चालू झाली. मग तिथून लगे आपण स्वतःची गाडी आपण बनवली. मग खूप साई अडथळे आपले आले, पण आपण शेवट संयम ठेवला. शेवटपर्यंत आपण थांबायचं नाही. आणि तुम्ही म्हणजे ही जी गाडी तुम्ही लावायच्या म्हणजे लॉकडाऊनच्या आधी तुम्ही चालू केलं का हे व्यवसाय? 2016 चालू केला. बरोबर. तुम्ही गाडी लावायच्या आधी काय काम करायचे? काम करतो म्हणजे कपडे दुकानात काम केलं. मी चहाच्या दुकानात काम केलं. तिथं काय 150-200 रोज होता. मग ते काही पुरत नाही आपला. खूप लोकांचं काम केलं म्हणजे लोक खूप कसे काही बोलायचे. मग खूप विचार केला. लोकांचे खूप बोलणं खाल्लं. मग विचार केला होता मग काहीतरी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. बरोबर. मग तुम्हाला पाणीपुरीचा आयडिया कुठून आला? आयडिया म्हणजे आता आपण बघत गेलो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरचे सण व्यवसाय करता, राजस्थानी, बिहारी भैया लोक. आपलं काम होतं की आपल्या मराठी माणसांनी उद्योग मध्ये व्यवसाय करावा. बरोबर. तर मग विचार आला तर पाणीपुरी व्यवसाय खोलू, तर करू भाऊ. तर आपल्या मराठी मुलांनी पुढे झालं पाहिजे. आपण केले तर आपल्या मराठी मुलांना बी बाकी कसं मुलं बाकी लाजता करत नाही. त्याचा प्रश्न होता. आपण स्वतः सुरुवात केली. आपण लागलो नाही, खूप अडथळा आला, पण आपण शेवट आपला सुरुवात आपण करत राहिलो. पण तुम्हाला कधी बोललं का की नोकरी पाणी करण्यापेक्षा काय पाणीपुरीची गाडी टाकून दिली असं? खूप लोक बोलायचे काय करतोय धंदा, अरे नोकरी कर. त्यांना केलं भाऊ नोकरी काय, नोकरी बी शेवट नोकरीपेक्षा धंदा व्यवसाय हा राहतो. नोकरी केल्याने हप्ते पूर्ण होता आणि व्यवसाय केल्याने स्वप्न पूर्ण होता. हा माझा सगळ्यांना सांगणे. बरोबर. मग पुढे तुम्ही लॉकडाऊन तुमचं क्लिअर झालं, तुम्ही कसं केलं? मग धंदा कसा होत गेला त्याच्या पुढे? धंदा म्हणजे आपण सुरुवात केली. सोशल मीडियावर आपले व्हिडिओ टाकले आणि लोक आपले येत राहिले. लांब लोक येतात आपल्याकडे खायला, पाणीपुरी वेळ खायला. लोकांना आपली क्वालिटी खूप म्हणजे अशी आवडून गेली आणि लोकांना माहिती होऊन गेला ते भैया लोक धंदा करता साफसफाई ठेवत नाही. आपण एकदम साफसफाई ठेवतो आणि
एकदम साफसुथरा राहतो. बाकी कसं आहे भैया, लोक पाणीपुरी उचकावून येतात, आपण कसं आहे हातामध्ये ग्लोव्ह घालतो आणि सगळं म्हणजे पुरी किट आहे आपली, ग्लोव्ह सगळं एकदम करून सर आपण व्यवसाय करतो. ते कसं एकदम गंदगी ठेवतं आणि लोक त्यांच्यावर जात नाही खायला. ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही ग्लव्स वगैरे पूर्ण सेफ्टीचा पूर्ण हे करता की वो जे लोक लोकांकडे खातात त्यांच्याकडे कसं पण पाण्याचा कसा पण हात पाण्याचा वापर करतो तसं सेफ्टी राहते आपल्याकडे. हे एकदम सेफ्टी अशी आपल्याकडे राहते की एक बार कस्टमर खाल्लं म्हणजे बघितलं दुबारा कस्टमर यायला पाहिजे आपला काय. कारण की कसं आहे आपण मराठी माणसं आहे आणि आपला महाराष्ट्र आहे ना, आपण युपीचे ना बिहारचे. आपला मराठी माणसं आपल्याला खायला येतं, आपले मराठी ताई आपल्या आया बहिणी सह आपल्याला खायला येतात. त्यांच्यासाठी आपण साफसफाई सुदृढ ठेवली पाहिजे, आपला कर्तव्य आहे. कोणी जीवाची आपण हे घेऊ शकत नाही. आता हे कसं आहे आपल्या मराठी करता आणि याला काही पडेल नाही. यांच्या म्हणजे कुठे कुठे पुदिना काय तर कोथंबीर काय कुठे राहते, आपण एकदम साफसफाई ठेवतो आणि त्यांना म्हणजे काय पडेल ती कसं येता करता आणि एकदम म्हणजे अंग धुता त्यांना माहिती, एकदम गंदगी ठेवता ते. तुम्ही तर काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने मुंबई काही ठिकाणी एकदम व्हिडिओ व्हायरल त्यांचे होऊन गेले, एकदम गंदगी काय काही काय. खरी गोष्ट आहे. कधी 1000 रुपयापासून दिवसाची सुरुवात झाली का की एकदम 1000 रुपये गेले असेल झाले? म्हणजे सुरुवात कसं आहे, नवीन नवीन धंदा कोणता धंदा करा, नवीन नवीन थोडा लॉस होतो. 8 दिवस 15 दिवस 1 महिना 2 महिना धंदा होतो पण थोडा बरा होतो. मग सुरुवात कशी आपण बाकी कसं आपले मराठी धंदा खोलता व्यवसाय करता आणि थोडा धंदा बंद करून देतात. असं काम होतं आपलं. आपण म्हणजे खूप नफा गोटा काही खाल्ला आपण पण शेवट आपण धंदा एक घेऊन टाकला. एका दिवसाला किती प्लेट विकला जातात तुमचे? 100 की प्लेट? म्हणजे कसं आपला आताची कंडिशन आपली अशी सुरुवात पहिले आपली कशी होती 400-500 फुगे सुरुवात होती. आजची सुरुवात आपली अशी की आता आपलं रोजचा 3-4 फुगे लागतात आपल्याला. 3-4 आपण 1 प्लेट म्हणजे 4 फुगे येतो आणि 2 प्लेट म्हणजे 6 फुगे. ही सुरुवात आपली. पहिले खूप हे होतं. बरोबर. तर तुम्हाला नोकरीपेक्षा पाणीपुरी जास्त पैसे मिळून देते असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे कसं आहे बघा, आता बघा धंदा व्यवसाय कोणताही करा, नोकरी म्हणतं पगार बघा, नोकरीचा पगार असा होतो की दर महिन्याला पगार तो 50 ते 50 फिक्स राहतो. आता नोकरी पगार फिक्स राहतो. आपला व्यवसाय कसा आहे, पाण्या पावसाळा धंदा आहे, केव्हा होतो आणि केव्हा होतो, पण 2 पैसे जास्त मिळतात हा माझं काम आहे. पण व्यवसायामध्ये केल्याशिवाय होत नाही. बरोबर. म्हणजे संघर्ष केल्याशिवाय ते पण पैसे पण नाही भेटत. एकदम खरी गोष्ट आहे. तुमचं सगळ्यात जास्त एका दिवसात अर्निंग किती झाली आतापर्यंत? तुम्हाला वाटतं की मी म्हणजे कधी एका दिवस 100 रुपये दिवसाला पण तुम्ही कमवले असेल, पण तुम्हाला असं वाटलं असेल की यार मी संघर्ष केला, मग एका लेवल पर्यंत पोहोचलो पण माझी आज इथपर्यंत अर्निंग होती बुवा असं? मी तसं नाही. म्हणजे कसं आहे आता कसं आहे जेवढी मेहनत केली तेवढं फळ भेटतं. बरोबर. व्यवसाय कसं आहे ते म्हण येते, व्यवसाय माल लगाव माल मिळेगा. धंदा कसं आहे बिझनेस मध्ये पैसा इन्व्हेस्ट करना पडतो. आता लोक काही गाडी बनवतात 2 लाख 3 लाख गाड्या बनवतात, त्याचा अर्थ नाही. अर्थ गाड्या बनवा पण तुम्ही कस्टमरला क्वालिटी द्या. जर तुम्ही क्वालिटी येशाल तर कस्टमर दुबारा तुमच्याकडे येऊ शकतो. बरोबर. खरी गोष्ट आहे. पाऊस आला तर बिझनेसवर काय फरक पडतो तुमच्या? फरक पडतो. म्हणजे आता कसं आहे पाऊस पडला म्हणजे थोडा धंदा 19-20 धंदा होतो. तर कसं कस्टमर म्हणजे पाऊस होता कस्टमर निघत नाही, लहान मुलं बिलं निघत नाही, फॅमिली येऊ शकत नाही पावसामुळं. बाकी पाळसा चालता, बाकी पाळसा येऊन जातात, बाकी येत नाही. असं खूप म्हणजे त्रास होतो 4 महिने, पण बरं आता असं. खरी गोष्ट आहे. कधी ग्राहकांशी भांडण वगैरे झाले की यार झालं? म्हणजे कसं बघा आता आपला व्यवसाय म्हणतो खूप डोकं मारी तर येणारच आहे. व्यवसाय हा कसं आहे दारोडे बिरोडे आपल्या खूप म्हणजे त्रास होणारे. कसं आपण प्रेमात त्यांना आता आपला व्यवसाय पुढे करायचा आहे तर रिकाम काम करून पाहिजे नाही. कसं सगळ्यांना भाऊ गाला करून जर हे पैसे नको तू खाऊन जा, आपलं हा काम असं आपलं काम आहे. बरोबर. कधी म्हणजे तुमच्या दुकानावर सगळ्यात असं म्हणजे पैशावाला माणूस किती मर्सिडीज मध्ये कधी असं आलंय का कोणी पैशाला सगळ्यात पैशाला? म्हणजे बापरे आता खूप म्हणजे काही लोक असं नोकरीला खूप म्हणजे आता जे वरची लेवलचे लोक सुद्धा आपल्याला येतात कारण की त्यांना माहिती ते बघता साफसफाई आहे का भोकडे एकदम ग्लोव्ह ब्लू घालून सण. आणि विषय कसा होती आता लोक खूप म्हणतात यार आम्ही एवढे येऊन सण त्यांच्याकडे प्लेट धरतो म्हणजे असं आम्ही एवढे प्लेट धरतो असं एक लोकांचं एक सांगणं आहे. बरोबर. इंस्टाग्राम मुळे काय कस्टमर वगैरे वाढले तुमच्या? इंस्टाग्राम म्हणजे कसं सोशल मीडिया आपण व्हायरल झाले आता आपले कमी से कम 12 फॉलो केले तर लोक कसं चालू करतो तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढणं? व्हिडिओ चालू केलं म्हणजे आपण इंस्टाग्रामवर व्हिडिओ म्हणजे आता चालेल 4 वर्ष होऊन गेलो काढण्याला. पहिला व्हिडिओ कुठला गेला व्हायरल? पहिला व्हिडिओ म्हणजे आपल्या छोट्या गाड्यात व्हिडिओ व्हायरल केला. सुरुवात आपली अजून हवा सुरुवात काय कंटेंट होतं त्याच्यामध्ये? होता त्याविषयी हवा व्ह्यूज म्हणजे कमी यायचे आपले लोकांना कमी फॉलो होते ना मग जेवढे असते फॉलो वाढले तेवढे लोकांना यूज जास्त म्हणजे इंस्टा फॅमिली जास्त वाढून जाते ना. मग काय तुमचं त्याच्यामुळे काही व्यवसायावर फरक पडला का? व्यवसायावर वाढला? फरक पडला याचा व्यवसाय म्हणजे खूप सारा फरक पडून गेला. म्हणजे ज्या आता एक समोरचा व्यक्ती ज्या व्यक्ती
मोबाईल बघतो, ज्या व्यक्तीला माहिती नाही का आता आपली पाणीपुरी गाडी लागती, पण त्या व्यक्तीला आपला व्हिडिओ पोचतो, समजतो का सामन्याची व्हिडिओ खूप सारी येतात, चला आपण एक क्वालिटी खाऊन. जर दुबारा व्यक्ती आपल्याला आला तो क्वालिटी खातो, मग त्याला आवडलं, मग दुबारा तो 10 लोकांना सांगतो, तसे आपले व्हिडिओ व्हायरल झाले. बरोबर, खरी गोष्ट आहे. क्वालिटी म्हणून लोक आपल्याला आले. क्वालिटीमुळे कोणी तुमची रेसिपी वगैरे कॉपी केलेली का, की यांची पाणीपुरीची टेस्ट एवढी भारी तर मी पण तिला कॉपी करून कॉपी म्हणजे आता कसं आहे, आपल्या शाखा तर आपली मुख्य शाखा धुळे जिल्ह्यामध्ये, तो विषय कसा आपले करतात की लोक कसं आहे बोलतात हापूड चाललंय मग आपण मी करायला पाहिजे. आता कसं आहे आता बाकीचे एकदम एकामेकावर विरोधक राहतात, विरोधक जळणारे विरोधक राहतात, सर्व वागवतात असं. टोटल किती गाड्या आपल्या फ्रेंचायझी किती आहे? 45 आपली एक मुख्य शाखा आपली एकच आहे. आता म्हणजे गाड्या खूप साऱ्या बनवल्या मी घरीच, म्हणजे असं बाकी छोटी सुरुवात केली मी हळूहळू सुरुवात. बरोबर. फ्युचर मध्ये काय प्लॅन आहे का फ्रेंचायझी वगैरे द्यायचा? फ्रेंच म्हणजे आता आपल्याला शाखा आपले ओपन करायचे, आता खूप सारे लोक म्हणताय दादा साखरीला, दादा श्रीपूरला द्या, दादा म्हणजे नाशिकला द्या, दादा साठाण्याला, असे खूप सारे लोक म्हणतात जळगावला द्या. आपण तुम्ही सुरुवात करायची आपल्या शाखेची. खूप सारे लोक म्हणतात तुम्ही शाखा का देत नाही, शाखा देत नाही. आता ते लोक मला विचारतात, आपला प्लॅन केला आपण शाखा द्यायचा लोकांना, सुरुवात झालीच आपली आता हळूहळू करणं आवश्यक. कधी तुम्हाला म्हणजे बिझनेस मध्ये एकदम लो डाऊन फेज बघायला लागला असं तुम्हाला असं वाटलं का की यार बस आता बस याच्या पुढे नाही होणार? तर म्हणजे खूप सारं म्हणजे असं काही वाटलं होतं आपल्या पावसाळ्यामध्ये किंवा असं, तर वित्तर पडतात तो धंदे होत नाही असं वाटतं तुम्हाला, धंदा होत नाही, आता आपण संपलो. पण मी काही बघून घेतलं, आता आपण कसं आहे मला स्वतः वाटत होतं आपण संपलो. पण मी विचार केला, तर मी पुस्तक वाचलं होतं अंत असते प्रारंभ, ते पुस्तक म्हणून मला विचार आले की आपण कधी संपलो नाही आणि संपणारही नाही. म्हणजे आपण स्ट्रगल करायचा की खूप अडथळे येतात, त्या अडथळ्यांना समजून आपण खूप सारी मेहनत करायची, आणि मेहनतला फळ मिळतं. 100% काही विषय नाही. तुमचा बिगेस्ट लूज किती, म्हणजे काय काय नुकसान वगैरे झालं तुमचं? सगळ्यात जास्त नुकसान वगैरे धंद्यामध्ये काही राहतात? नुकसान म्हणजे खूप सारा, म्हणजे खूप नुकसान होऊन गेलं नवीन नंतर, खूप इतका म्हणजे काही नुकसान होऊन गेलं, काही लॉस गेलो आपण, काही लॉस गेलो म्हणजे काही. त्या काळामध्ये असं वाटलं ना की यार एवढं नुकसान होतंय की होईल का नाही पुढे? म्हणजे आपण धंदा जेव्हा चालू केला आम्ही, लॉस खूप सारा व्हायचा, खूप मटेरियल फेकून द्यायचो, धंदा व्हायचा नाही, खूप सारा लॉस झाला. पण आपण शेवट खूप हाल झाले, पण शेवट आपला यश मिळालं. बरोबर. कधी तुमच्या स्टॉलला कोणी सेलिब्रिटी वगैरे आलेले का? धुळ्याला सगळे रिस्टार आपल्याला येतात, सगळे मित्र येतात आपल्याकडे, सुरतचे रिस्टार, धुळ्यातले आपले सर्व, म्हणजे सुरत भवना चव्हाण रिस्टार येऊन गेले, माग आपल्या भेटून गेले, पावसामुळे आले त्यावेळेला भेटायला. खूप सारे रिस्टार येतात. बाकीच्या रिस्टार कॉलेज वगैरे मारतात. कॉलेजमध्ये ते आपला त्यांनी कॉलेजला आपण त्यांना कॉलेजला एक उचलली, आपली व्हिडिओ व्हायरल झाले. ते तुमच्या गाडीत येतात का? इथं आपल्याला सगळे सेलिब्रिटी. बरोबर. तुमचं ड्रीम काय आहे, शॉप की फ्रेंचायझी? म्हणजे याला दुकानात तब्दील करायचं की फ्रेंचायझी मध्ये तब्दील करायचं? आता आपण सुरुवात झाली, आता बघू आता पुढे आता काय होतं काय नाही. आता आपण एक स्वप्न आता माझी एक गाडी येते, माझ्या 10 गाड्या 100 गाड्यापर्यंत शाखा आपण करायचं आपलं, आणि सुरुवात जास्ती आपला म्हणजे धुळे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रात आपला गाड्या, आपली गाडी बरोबर. दररोज किती तास उभं राहावं लागतं गाडीवर? दररोज तास म्हणजे आपण गाडी दुपारी 3 वाजता लागते, 3 पासून तर आपण राहते 10 पर्यंत कंपल्सरी आपण बोलतो, कारण कस्टमर म्हणतात आपल्याला, कस्टमर येत राहतात, आपल्याला उभा राहणं पडतं ना. बरोबर, काही होतो, काही विषय नाही. तुमच्या लाईफ मध्ये पाणीपुरीने किती बदल केला? खूप सारा बदल. म्हणजे आज आपलं काही नव्हतं, आपला पत्राचं घर होतं, आपलं आज सलाबचं घर झालंय. म्हणजे आपला एक टाइम होता की आपला म्हणजे सायकल सुद्धा नव्हती, सायकल आली, सायकल आपल्या आज गाड्या आल्या, गाड्या. एक टाइम असं होतं आपल्या घरात खायला नव्हतं, पण तिथून वडिलांनी आपला सपोर्ट केला, आणि आपल्या आज शून्यातून आपण वरती आलोय. शून्यातून आली कंपनी, आपली कंपनी शून्यातून आली, साम्राज्य तयार शून्यातून साम्राज्य तयार. आज जे लोक लाजतात की पाणीपुरी म्हणजे पाणीपुरी, पाववडे, कचोरी, जे पण काय काम आहे, जे रोडावर करायचं काम आहे, ते लाजतात की आम्ही कधी ते काम चालू केलं तर लोक आम्हाला काय म्हणतील असं. आजूबाजूचे लोक, त्यांचे लोक काय म्हणतील असं, तुम्ही त्या लोकांना काय सांगणार? माझं एवढं सांगणं आहे की आपल्या सर्व मित्रांना आणि माझ्या भावांना की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी उद्योगधंदे केलेच पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे, हा माझ्या सगळ्यांना सांगणं आहे. आणि तुम्ही लाजू नका, आपल्याला कोणी खायला देत नाही, सगळा मामा सुद्धा आपल्या पोरगी येत नाही. काय आपण व्यवसाय केला तेव्हाच म्हणजे आपली लाईन लागली, तेव्हाच आपला मामा आपल्या पोरगी रिकाम्या माणसाला हेलू नये, म्हणून सांगणे आपल्या मराठी माणसांना की आपल्या मराठी माणसांनी उद्योगधंदे केले पाहिजे, हा आपला काम आहे. बरोबर. तुमच्या सक्सेस मागे एक सिक्रेट सांगा, म्हणजे तुम्ही एवढं सक्सेस म्हणजे आता खूप म्हणजे आपल्या वडिलांची मेन खूप होती. वडील रिक्षा चालवायचे, त्यांनी रिक्षा चालवत असताना आपला भांडवलला पैसे दिले, आणि आपली खूप सारी त्यांनी आपली मदत केली. व्यवसाय तर मी आलाय पाणीपुरीला, पण त्यांनी मदत खूप आपल्या केली, त्यांच्यामुळे मी आज वरती आलोय. बरोबर, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज वरती आलोय, आणि आज माझं नाव झालंय धुळे जिल्ह्यामध्ये, संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये, खेडबाळामध्ये. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या लोक, आपल्या व्यवसायामुळे आपले लोक आपल्याला ओळखतात. बरोबर.
तुम्हाला असं एक डिसिजन वाटतं का लाईफ मध्ये मागे वळून बघा की यार मी हे डिसिजन घेतलं नसतं तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो असं? डिसिजन म्हणजे आज मी कधी सुरुवात नाही केली असती, मी आज काय झालो असतो, एकदम झिरो झालो असतो, झिरो. हं. मी आज शून्यातून फक्त आलोय आणि एवढं नाव झालंय माझं या माझ्या व्यवसायामुळे झालं. बरोबर. तुमच्या सोबत कधी एखादी कठीण परिस्थिती आलेली, कधी धंदा चालला नाही, कधी मनासारखी गोष्ट झाली नाही, तुम्ही स्वतःला काय सांगितलंय की हो होईल असं, म्हणजे काय सांगितलं की जेणेकरून तुमचा धंदा की कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला पुढे घेऊन गेले? बरोबर. कठीण परिस्थिती म्हणजे धंद्या कसं आहे, खूप लॉस होतो आणि खूप अवघड होता. तर मग आपण कसं आहे, बाकी कसं लोक करतात बंद पडतो तसं काम नाही होतं आपलं. खूप झाले आपण आज धंद्याला खूप आलं वरते आणि त्या नावामुळे आपल्याला लोक ओळखतात. बरोबर. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भाऊचं इंस्टाग्राम पेज आहे, नाव काय भाऊ इंस्टाग्राम? आपली इंस्टाग्रामची आयडी भावनो महाराष्ट्र पानपुरी. महाराष्ट्र पाणीपुरी म्हणून भाऊची इंस्टाग्रामची आयडी, त्याला पण फॉलो करून घेणार. आणि तुम्हाला व्हिडिओ कधी आवडला तर 2-3 लोकांना नक्की शेअर करणार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बंद करून